परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर वीरा करंदीकर यांनी लिहिलेल्या रामकृष्ण विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग 5. ज्ञानदेव साहित्याचे अभंग निरूपण. आप्पांची साहित्याची आवड फार मोठी होती. खाडिलकर, कोल्हटकर आणि गडकरी यांची नाटकं त्यांना प्रिय होती. त्यातही गडकऱ्यांची विशेष. त्यांच्या नाटकातील कैक उतारे त्यांना पाठ होते. बाबा महाराजांमुळं ज्ञानेश्वरीचा परिचय अधिक निकटचा झाला होता. या दोहोंच्या परिचयातून त्यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्व निर्माण झालं. हा आप्पांचा भाग नरेंद्राच्या निरनिराळ्या विषयांवरील ग्रंथांच्या वाचनाशी नातं सांगणारा आहे. फरक इतकाच आहे की महाविद्यालयात रीतसर अध्ययन करीत असल्यामुळं जगाचा इतिहास आणि पाश्चात्य तत्ववेत्यांचे मूळ ग्रंथ इथवर नरेंद्राचं वाचन विस्तारत गेलं. त्याच्या चौफेर व्यासंगामुळं पुढील काळात त्याच्या वक्तृत्वाला एक वजन प्राप्त झालं. श्री रामकृष्णांनी फार थोडं वाचलं, पण तरी वेळ पडली तर अष्टावक्र गीता ते नरेंद्रासमोर ठेवू शकले आणि शशी वा शरद यांच्याशी बोलताना बायबलचा समर्पक संदर्भ देऊ शकले. ग्रंथांचं तसं वाचन नसताना हे कसं शक्य झालं असा प्रश्न त्यांना एका भक्तानं केला असता त्यांनी उत्तर दिलं, मी ग्रंथ वाचलेले नाहीत हे खरं, पण ऐकलं आहे किती. हे खरं आहे, पण हे ध्यानात हवं की श्री रामकृष्ण जे काही कथापुराणातून ऐकत ते अतिशय लक्षपूर्वक असे. त्यामुळंच त्यांच्या सहज संवादात तत्त्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञा आणि गहन सिद्धांत येऊन गेलेले आढळतात. वाणीची ही बाजू आप्पांच्या जीवनात त्यांच्या आजारपणामुळं आणि शरीर दुर्बलतेमुळं अप्रकट राहिली. तरुणपणी ते ज्ञानेश्वरीवर बोलत असत आणि देशभक्तीपर व्याख्यानही देत. नंतर ते सारंच थांबलं. पण ज्ञानदेवांच्या ग्रंथांचं त्यांनी आधुनिक मराठीमध्ये जे अतिशय सुबोध अशा शैलीत अभंगरूप विवरण केलं आहे ते ज्ञानदेव विषयक साहित्यात अजोड मानावं असं आहे. त्यांच्या या विवरणाचा सर्वात महत्त्वाचा विशेष असा आहे की ज्ञानदेवांच्या तत्त्वविचाराला यत्किंचित धक्का न लावता त्यांनी त्यातील गहन आशय सामान्य माणसांपर्यंत आणून पोहोचवला आहे. हे काम त्यांच्या इतकं समर्थपणानं आणखी कोणा सांप्रदायिक वा ज्ञानेश्वरी अनुभवामृताच्या सार्थ आवृत्त्या काढणारा लेखक करू शकला आहे असं दिसत नाही. याचा उलगडा करणं फार अवघड नाही. कवीला आवश्यक अशी प्रतिभा आप्पांना जणू जन्मतःच लाभली होती. वयाच्या 16व्या-17व्या वर्षांपासून त्यांचे विचार आणि भावना यांना काव्यरूप प्राप्त होऊ लागलं
आणि आरंभापासून ही निर्मिती उत्कृष्ट राहिली. पुढील काळात त्यांनी सहज म्हणून काही रचना केली आणि तिचाच पुढे विस्तार होत गेला. यामागे प्रतिभा आणि शब्दप्रभुत्व याबरोबरच त्यांची आध्यात्मिक साधना आणि अनुभवसिद्ध अधिकार उभी आहेत. श्री रामकृष्णांचा सहज संवाद हा असाच अनुभूतीवर उभा होता आणि विवेकानंदांच्या बाबतीत त्याला त्यांच्या अफाट व्यासंगाची जोड होती. केवळ बंगाली भाषेवरच नव्हे तर इंग्रजीवरही त्यांचं प्रभुत्व होतं. त्या प्रभुत्वाला नंतरच्या काळात संस्कृतची जोड मिळाली. त्यांची संस्कृतमधून लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत आणि दक्षिण भारतातील शास्त्री पंडितांबरोबर त्यांनी संस्कृतमधून संभाषण केलं आहे. संस्कृतचा उपयोग करण्याचं जाओ, पण तत्त्वज्ञानातील सिद्धांताचं विवेचन करण्याची क्षमता आप्पांच्या ठायी होती. पण वाणीच्या माध्यमातून ते करण्यात त्यांचं आजारपण आडवं आलं. आप्पांचं वय 30 वर्षांचं असताना बाबा महाराजांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळं गुरूंच्या सहवासाचा अधिक लाभ त्यांना मिळाला नाही. पण तोवरच्या संबंधातून बाबा महाराजांना खात्री पटून गेली होती की हा आपला शिष्य आपला संप्रदाय पुढे चालविल. तसं नंतर प्रत्यक्षात घडूनही आलं. असं काही कार्य करण्या इतकी प्रकृतीची अनुकूलता 32-33 वयानंतर आप्पांना कधीही लाभली नाही. पण आंतरिक सामर्थ्याच्या बळावर त्यांचं आध्यात्मिक तेज प्रकट झालं आणि त्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचला. कमळ पूर्ण फुललं म्हणजे भुंग्यांना निमंत्रण करावं लागत नाही, ते आपोआप आकर्षित होतात, असा त्यांचा एक उद्गार आहे. नेमका तसाच उद्गार श्री रामकृष्णांनीही काढला आहे. त्या दोघांचंही आध्यात्मिक व्यक्तिमत्व पूर्ण विकसित झाल्यावर अनेक भक्त आणि अनुयायी त्यांच्या भोवती गोळा झाले. 1960 नंतर आप्पांची काव्यरचना अनेक ठिकाणी पोहोचली आणि त्यामुळं अनेक मुमुक्षू आणि साधक पावसकडं आकर्षित झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 5-6 वर्षात यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. धड अंथरुणावर उठून बसता येत नाही वा आलेल्या व्यक्तीशी सुखानं 15-20 मिनटं संवाद करता येत नाही, अशी अवस्था असतानाही महाराष्ट्रातील ज्या अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्या दर्शनासाठी आल्या त्या साऱ्या प्रभावित होऊन परत गेल्या. यामध्ये आचार्य भागवत आणि डॉक्टर शंदा पेंडसे अशा मान्यवर व्यक्ती होत्या. हा प्रभाव केवळ आप्पांचं साक्षात्कारी दर्शन आणि त्यांच्या मुखानं बाहेर पडणारी तुटक फुटक 10-5 वाक्य एवढ्या बळावर होत होता. हा एक चमत्कार म्हणावा लागतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.